माझी आनंददायी शाळा ही नेमकी म्हणजे नेमकं आनंददायी शाळा ही संकल्पना नेमकी कशी असते किंवा शाळा ही आनंददायी कशी असली पाहिजे किंवा आनंददायी शाळा म्हणजे नेमकी कशी शाळा की ज्या शाळेमध्ये नेमके कोणकोणते उपक्रम राबवले जातात म्हणजे ती आनंददायी होते, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांकडून सादर झालेला हा उपक्रम निश्चितच आनंददायी शाळा या उपक्रमापर्यंत पोहोचणार आहे. आपण शाळेमध्ये येतो म्हणजे नेमकं काय शिकतो, शिक्षण म्हणजे नेमकं काय, चार भिंतीच्या आतच फक्त शिकायला मिळतं की इतरही गोष्टींमध्ये शिकणं हे अगदी सहज सुलभपणे होतं, हे आपल्याला यांच्या वेगवेगळ्या कृतींमधून पाहायला मिळतं. इयत्ता 4थी वर्गाच्या परिसर अभ्यासमध्ये माझी आनंददायी शाळा हा पाठ आपण अवगत केलेला आहे आणि तोच पाठ आपण प्रात्यक्षिकाच्या रूपामध्ये सुद्धा पाहणार आहोत. मग आनंद देणारी शाळा किंवा आनंददायी शाळा ही संकल्पना म्हणजे नेमकी कशी आहे की जेणेकरून शिकण्याची क्रिया ही शाळेकडून आनंददायी पद्धतीने कशी होते, तर हे आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आमच्या मुलांकडून हे निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आनंददायी शाळा म्हणजे तरी नेमकी कशी शाळा की ज्या शाळेमुळे ज्या उपक्रमांमुळे की विद्यार्थ्यांचं शिकणं हे अगदी सहजपणे होतं आणि ती शाळा आनंददायी कशी असते पहा. म्हणजेच यांच्या या कृतीमधून आनंददायी शाळा नेमकी कशी असते हे आपण आता प्रत्यक्ष पाहणार आहोत. प्रत्येकाने आपापल्या क्रियेसाठी तयार आहे. पहा, शाळेमध्ये वेगवेगळ्या कृती, उपक्रम आणि खेळ राबवले जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकणं हे आनंददायी आणि आवडीनं व्हावं यासाठी वेगवेगळ्या कृतीमधील ही पहिली कृती आपण पाहत आहोत. आनंदाने विद्यार्थी अगदी वाचनामध्ये रममान झालेले आहेत. छान, अगदी प्रत्येक जण मन लावून वाचताना दिसत आहे. ही आनंददायी शाळेमधील पहिली कृती आपण पाहत आहात. या आमच्या 3रीच्या विद्यार्थिनी छान अगदी पाठ वाचनामध्ये गुंग झालेल्या आहेत. पहा, शाळेमधील ही दुसरी कृती आपल्या शाळेमध्ये नेहमी आपण आनंददायी शिक्षणामध्ये घेतली जाते की ज्यामुळे मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान किंवा फक्त वाचन आणि लेखनच केलं म्हणजे ती शाळा किंवा ती शिक्षण असतं असं नाही, तर मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी निश्चितच अशा वेगवेगळ्या कृती, आनंददायी कृती की ज्यामध्ये मुलांच्या आवडीनिवडी जोपासून त्यांना ती कृती करण्यासाठी आनंद मिळतो. ही पहा, मुलं अगदी छान चित्र रंगवण्यात, चित्र काढण्यामध्ये गुंग झालेली दिसत आहेत. अगदी त्यांच्या आवडीचं काम त्यांना मिळालेलं आहे, त्यामुळं ते छान अगदी चित्रकलेची वही, रंगपेटी आणि चित्र निश्चितच स्नायूंच्या विकासाबरोबरच त्यांच्या मनाचा आनंद या कृतीमुळे द्विगुणित होणार आहे. पहा, शाळेमध्ये आनंददायी कृतीमध्ये या कृतीचा समावेश निश्चितच होणार आहे. मुलांना शाळेमध्ये जर खेळ खेळायला मिळाला तर निश्चितच शाळेमध्ये रमतात, टिकतात, शिकतात आणि अगदी हसत खेळतपणे त्यांच्या शिक्षणासाठी या कृतीची मदत होते. पहा, अगदी मनमुराद खेळाचा आनंद विद्यार्थी या ठिकाणी घेत आहेत आणि अशा या वेगवेगळ्या खेळांमधून मुलांच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक जडणघडण होण्यासाठी सुद्धा खेळ किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला माहीत आहे. जेणेकरून
भावनिक, बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास या खेळ कृतीचा उपयोग होतो. छान अशा पद्धतीनं मुलं खेळ खेळतायत पहा. शाळेमध्ये असे वेगवेगळे खेळ कृती असल्याने मुलांचा शिकण्यातील उत्साह, आनंद हा द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. पहा, ही खेळामधील दुसरी कृती आहे 3 टांगी दौड. या पद्धतीने मुलांना वेगवेगळ्या कृती, उपक्रम घेतल्याने पहा बरं, एक जोडी मागे राहतीये तर एक जोडी पुढे येते. म्हणजे त्यांच्यामध्ये निश्चितच एक सहयोगी भावना आणि सोबत घेऊन चालण्याची जी काही कला आहे ती निश्चितच छान 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 खेळ आहेत. पहा, पुढचा खेळ आहे दोरीवरच्या उड्या. मुले पहा अगदी आनंदाने, दोरी नाही तरी सुद्धा बाकीच्या दोरी खेळतात असं आपल्याला वाटतं आणि त्या दोरी खेळण्याचा आनंद घेत आहेत. खरोखर अशी शाळा कोणाला बरे नाही आवडणार. वेगवेगळ्या कृतींनी नटलेली, सजलेली ही अशी आनंददायी शाळा आणि त्या शाळेमध्ये शिकायला मिळालं तर निश्चितच या शिकण्यातील आनंद द्विगुणितच होणार आहे. आणि मुलं मात्र पहा, त्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहताना आपल्याला दिसतोय. आनंददायी शाळेची संकल्पना पाहत असताना आपण शाळेमध्ये नेमक्या कोणकोणत्या कृती घेतल्या जातात, कोणकोणते खेळ घेतले जातात, ज्यामधून विद्यार्थ्यांचा मानसिक, भावनिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी मदत होते. त्याच पद्धतीने शाळेमध्ये ही मुलं शिकण्यासाठी येतात. शाळेमध्ये शिकत असताना शिकणे ही क्रिया सहजपणे होत राहते. मग 4 भिंतीच्या आत शिकणं किंवा फक्त पुस्तकाचं वाचन करणं म्हणजे शिकणं आहे का? नाही. मग यामध्ये ही मुलं शाळेमध्ये येतात, आपले मित्र मैत्रिणी बरोबर खेळतात, उड्या मारतात, हुंदडतात, डब्बा खातात, वेगवेगळे खेळ खेळतात. आणि या खेळामधून, या वेगवेगळ्या कृतीमधून ते भावी आयुष्यामधील एक सुंदर जीवनाचा पाया या शाळेमध्ये त्यांचा रचला जातो. वेगवेगळी संस्कृती, एकमेकांची राहणीमान, वेशभूषा हे सगळं शिकण्यासाठी विद्यार्थी नकळतपणे या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये शिकतात. मग वेगवेगळ्या भाषिक जे काही विद्यार्थी असतात, वेगवेगळ्या भाषा बोलणारे जे काही विद्यार्थी असतात, हे विद्यार्थी शाळेमध्ये असतात, त्यांचे मित्रमैत्रिणी असतात. मग ते प्रत्येकामध्ये जातात आणि त्या भाषा आपोआप कशा शिकतात आणि त्यांचं शिकणं हे कसं आणखी आनंददायी होतं ते आपण प्रत्यक्ष पहा. आता आमची मुलं वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांचं जडणघडण कशी होते, त्यांची एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण कशी होते हे आपण प्रत्यक्ष त्यांच्या संवाद, त्यांच्या चर्चेमधून किंवा त्यांच्या कृतीमधून पाहणार आहोत की मुलं नेमकं खेळ, अभ्यास, गाणी, गोष्टी, त्याचबरोबर वेशभूषा, त्यांच्या भाषा, कोणी गुजराती बोलतं, कोणी तेलुगू बोलतं, कोणी मराठी त्यांची मातृभाषा बोलतं, कोणी हिंदी बोलतं, कोणी इंग्रजी बोलतं. मग शाळेमध्ये अशा वेगवेगळ्या भाषांचा समावेश असल्याने मुलं एकमेकांची भाषा सहजपणे अगदी कशी अवगत करतात आणि ते एकमेकांशी कशी चर्चा करतात हे आपण प्रत्यक्ष पाहूया. What is your name, Samiksha? My name is Samiksha. Do you like chapati? Yes, I like chapati. What is your village name? My village name is Dekkan Maha. Do you like strawberry? Yes, I like strawberry. What is your surname? My surname is Shinde. What is your school name? My school name is Jadpi Primary School, Dekkan Maha. What is your friend's name? My friend's name is Arohi, Swara and Ananya. What is your teacher's name? My teacher's name is Usha ma'am. Do you like teacher? Yes, I like teacher. Hi आप कैसे हो? I am. तुम कैसे हो? मैं तो बहुत अच्छा हूँ. मैं भी बहुत अच्छा हूँ. खाना खाया कि नहीं? मैंने खाया. तुमने? मैंने सुबह ही खा लिया. और ऊपर तुमने नहीं खाया? खाया
खाया दोपहर में। अच्छा, और तुमने क्या खाया? मैंने मेथी की भाजी और रोटी। तुमने क्या खाया? हमने यहाँ पर हमारी मौसी से रोज हमारी मौसी यहाँ पर दाल और चावल करते हैं, हमने वो भी खाया और घर से मम्मी ने डब्बा भेजा था वो भी खाया। अच्छा, तुमने क्या खाया? मैंने भी हमारी मौसी भात करती है ना, वो खाया और घर का खाना भी खाया। अच्छा, बहुत टेस्टी था हमारे मौसी का हाथ का भात। मुझे बहुत पसंद आया। मुझे भी। तुम्हें पसंद आया क्या? मुझे भी बहुत पसंद आया। साक्षी, तुझं नाव काय आहे ग? माझं नाव साक्षी. तुझं नाव काय आहे ग? माझं नाव साक्षी. तार नाव कायचं? म्हणजे तुझं नाव काय? माझं नाव नंदनी. तुला कोणते फळ आवडते? मन, आंबा. तुझे नाव काय? माझं नाव साक्षी. म्हणजे काय म्हणलीस तू? कळलंच नाही. माझं नाव आहे साक्षी. तुझ्या भाषेत बोललीस का तू? हा, माझ्या भाषेत बोलली. आम्हाला तुझी भाषा तर कळलीच नाही. तुझी भाषा आम्हाला शिकव ना. हो, शिकवते. आम्हाला खूप आवडेल तुझी भाषा आम्हाला शिकवल्यावर. ते साक्षी, शिकव ना ग आम्हाला तुमची भाषा. पहा, मुलांचा या ठिकाणी एक दुसरी मातृभाषा शिकण्यासाठीचा अट्टहास मैत्रिणीकडे मुली करतायत आणि त्यांना तिच्या मातृभाषेमध्ये बोलण्यासाठी प्रेरित करतायत. आणि पहा, त्यांचा संवाद आपण पाहत आहोत. तुम्हाला कळलं तिनं काय विचारलं ना? हा, म्हणजे तुम्ही त्या फळाचं नाव सांगितलं की नाही? प्रश्न विचारला आम्हाला तुझ्या भाषेत. तर माझ काय खादे? काय म्हणजे तुम्ही आता काय खाल्लं? भात. तू काय खाल्लंस? मी मग पण भातच खायचं. म्हणजे तू काय बोललीस? मी पण भातच खाल्ला. हो. तुझी भाषा कोणती? माझी भाषा मातृ. आम्हाला शिकवशील का? हो. तुझे नाव काय? माझं नाव समीक्षा. विनेश, तू अभ्यास केलास का कालचा? हो, मी केला. माझा चुनाव झाला. तुझे किती गणित झाले का? माझे तर 11 गणित करायला. मॅडम, मी नेमकं काल काय अभ्यास दिलता? अरे, 3 अंक माझे झाले बाबा. माझे पण झाले. माझे 139 झाले. संस्कृती, तुझे किती झाले ग? माझे 113 झाले. पहा, मुलं आता मराठी भाषेमधून संवाद साधतायत. वेगवेगळ्या भाषा मुलं असं मित्रांच्या सोबतीनं, मित्रमैत्रिणींच्या सोबतीने शिकत असतात आणि यामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते. आणि म्हणूनच तर शाळा ही आनंददायी अशा पद्धतीने होत असते. आणि अगदीच शाळा आनंददायी असली की त्यातील शिक्षण प्रक्रिया सुद्धा अगदी सहजपणे आनंददायी होते. पहा, अगदी दिलखुलास मुलं चर्चा करतायत आणि वेगवेगळ्या भाषा बोलण्याचा सुद्धा अट्टहास करतायत. आता शाळेमध्ये आपण वेगवेगळ्या कृती घेतल्या. कोणकोणत्या कृती शाळेमध्ये होतात सांगा?
खेळ, उपक्रम, कार्यक्रम, धड्याच्या व कवितेच्या नाटिका. छान. म्हणजे नाट्यकरण, खेळ, गाणी, गोष्टी, कविता, ड्रॉइंग, वेगवेगळ्या स्पर्धा, जयंती, पुण्यतिथी, वेशभूषा, भाषण, म्हणजे अशा सगळ्या प्रकारचं शाळेमध्ये काय होतात? उपक्रम होतात. आणि यामधून तुम्हाला काय काय बरं शिकायला मिळतं? गाणी, कविता, गोष्टीमधून जे तुम्ही गाणं गाता ते शिकायला मिळतं. तेही आनंददायी पद्धतीने आपण काय करतो, या सगळ्या गोष्टी शिकत राहतो. आणि सगळ्या गोष्टी आनंदाने शिकलो की आपल्याला त्या काय होतात, लवकर लवकर लक्षात येतात आणि त्या आवडतात सुद्धा. म्हणजे आपली शाळा ही कशी शाळा आहे? आनंददायी. कशामुळे आनंददायी आहे? कशामुळे आनंददायी आहे? वेगवेगळे आनंददायी उपक्रम आपल्या शाळेमध्ये घेतो. म्हणून छान. आता आपल्या शाळेमध्ये उद्या लगेचच एक कार्यक्रम होणार आहे. तो कोणता आहे बरं? सावित्रीबाई फुले यांची जयंती. आणि कोण कोण भाषण करणार बरं उद्यासाठी? आता छान. म्हणजे तुम्ही त्याचा आनंद घेणार आहात, वेशभूषा करणार आहात आणि छान अगदी या आनंददायी शाळेमधून आनंददायी उपक्रमाचा आपण सातत्याने काय घेणार आहात? छान. ही पहा, अशी आहे आमची ही आनंददायी शाळा.